आई मला पहिली पाठवायचीस का ग अशी? पहिली अशी मला पाठवायचीस का? पहिली मला अशी झोपायला पाठवायचीस का? का? इकडे या. असू दे या. काय नाही होत. इकडे या. पहिली पाठवायचीस का? नाही नाही. का? असू दे की, काय होतंय? पाठवायचीस का मला अशी झोपायला का? नाही बाई. आणि आता? आता तुझी आई आहे म्हणून मावशी आहे होय. व्हिडिओ करीत असेल तरी. नमस्कार मित्रांनो, इंट्रोडक्शन करून देते. ही माझी आजी, मम्मीची मम्मी. असं कर सगळ्यांना. चालेल. तर काय झालं, मी छोटे छोटे व्हिडिओ केलेले आणि ब्लॉगमध्ये ॲड केले. माझं स्टोरेज फुल झालं फोटो व्हिडिओ वगैरे करून, म्हणून मी ते डिलीट केले. आणि मी ज्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करत होते तिथून पण ते गायब झाले. आता गॅलरीतच नाही आणि तो व्हिडिओ मी एक्सपोर्टच नाही केला, मग ते तिथून पण डिलीट झाले. म्हणून हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करते मी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोनाली आणि हा असणार आहे माझा पहिला व्लॉग. ह्यामध्ये माझ्या चुलत मावस बहिणीचं लग्न आहे मोठ्या, तर त्याचा व्लॉग असणार आहे हा. तुम्ही तो पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि इथून थँक्यू. आणि मी तुम्हाला ते क्लिप टाकते, ते बघा. सो हा आहे माझा हल्दीचा लुक. अरे आणि इयरिंग नाही घातले, इयरिंग नाही घातले. आधी संगती बोलत नाही का? तर दुसरं काय करा, बिनधास्त बोलतात आणि आपल्या नावाचं काय उचललं. शेवटी तुझी ती आजी तसली गोष्टी आमच्या सगळं झाली. सो दिस इज माय फायनल लुक. गाईज आता झालं आमचं नाचून, पण अजून जेवण सुद्धा नाचायचं आहे आम्हाला आता काका जेवायला वाढताय. तुम्ही पण या जेवायला, पण नाचायचंय. लाव कपाळाला, म्हणजे छान दिसते हळदी. आत्ता छान दिसते ना हळदी कुंकू लावल्यावर.
चालू करा नका थांबले ना. तर गाईज आता आमचं झालं होतं नाचून आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारत. डीजेवाले पॅकअप करत होते. आता दिवस उद्याचा लग्नाचा आहे, तर आपण बघू उद्या काय होतंय. राडा होणार बरं नाही ऐकणार. अशी तशी मी सोडू कशी मी हद्दाशी पिक आले कुणी असंच उधळील काय पाहुणा नाच करायचा नाही नाच करायचा नाही पाहुणा नाच करायचा नाही. सो फायनली आम्ही झालेलो आहोत तयार आणि आम्ही आता बसलो येऊन गाडीत. नवरीच्या गाडीत आम्हाला जागा नाहीये म्हणून इकडे मेन कारोली सुद्धा येऊन बसले आमच्यासोबत. चला, आमची गाडी सुटलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत लग्नासाठी कोल्हापूरला.
सॉरी. सो गाईज, हा होता लग्नाचा आमचा फायनल लुक. आमची ट्रॅव्हल्स थोडीशी लेट झाली. लेट म्हणजे ड्रायव्हरला रोडच माहीत नव्हता, म्हणून आम्हाला थोडं मुहूर्त तर निघून गेलाच गेला. प्लस खूपच धावपळ झाली. त्या आल्याच्यानंतर विधीसुद्धा नीट मला म्हणजे मला आणि नवरीच्या बहिणीला बघायला नाही भेटले. तर थोडासा मूड ऑफ झाला आहे. पण आता ठीक आहे, आता आम्ही नवरीसोबतच आहोत. ब्लॉग एंड करताना तो मी घरी जातानाच हे करेल. आणि नवरीच्या ज्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या त्या मी याच्यामध्ये ॲड करेल. आणि माझे पण ऑब्व्हियसली माझे तर घेणारच माझा ब्लॉग आहे, ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करेन. सो मला सांगा की माझा लुक आणि नवरीचा लुक प्लस करवल्यांचा लुक कसा होता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. सो गाईज, हे आहे दीदीच्या रुखवत ना बोलता त्याला, रुखवताचं सामान आहे हे दीदीचं. काय काय दिलंय, संसार सट आणि हे बदामवट आणि हे दीदीच्या लग्नाचा हॉल. इथे वेणींचं गळाभेट चालू होती, तर ते मी कॅप्चर केलं. लग्नाचं वऱ्हाड ऑलरेडी तिथून निघालेलं. नंतर आम्ही बाबांच्या गाडीत बसून घरी निघालो. हे बघा आमचं करवली कोकरू कसं झोपलंय, दिवसभर दमली होती.